नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राहुल गांधींनी पदयात्रा सुरू करून आता जवळजवळ मला वाटतं 1 महिना पूर्ण होईल. 14 जानेवारीला त्यांनी मणिपूर ते मुंबई ही पदयात्रा सुरू केली आहे आणि संपूर्ण ईशान्य भारत, आसाम, बंगाल, बिहार करत करत ते छत्तीसगडपर्यंत येऊन पोहोचले. आणि जसजसे ते पुढे सरकत आहेत तसतसं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोदी विरोधात, भाजप विरोधात चाललेली आघाडी फार विस्कटून गेलेली आहे. आणि जसजसे दिवस जात आहेत तसतशी इंडी आघाडी अधिकाधिक विस्कटून जाते आहे, बिखरली जाते. त्यामुळे विचलित कोणी व्हायला पाहिजे? काँग्रेस पक्षाने विचलित व्हायला पाहिजे. कारण भाजप विरोधातला सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस पक्ष आहे. उद्या समजा भाजपने बहुमत गमावलं तर पर्यायी सरकार बनवायचं तर पंतप्रधान काँग्रेस पक्षाचाच व्हावा लागेल. तो राहुल गांधी होतील की खरगे किंवा आणखीन कोणा विषय सोडा, पण पंतप्रधान पदावर दावा करायचा तर सर्वात मोठ्या पक्षांनी करायचा असतो आणि सगळ्यात मोठा पक्षच विरोधातला करतो. आणि तसा जर काँग्रेस हा पक्ष असेल तर आपण बनवलेली भाजप विरोधातली आघाडी विस्कटून जात असेल, मोडून पडत असेल, तर मग आपल्याला 4 महिन्यानंतर 3 महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फार मोठा पराभव पत्करावा लागेल. पण पराभव फक्त आपला नसेल, तो भाजपचा विजय असेल. काँग्रेस पक्षाचं नुकसान तर होणारच आहे, पण विरोधी राजकारणाचं पण नुकसान होणार आहे. पण त्या नुकसानामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालची जी इंडी आघाडी आहे तिचं नुकसान होतं आहे. तर विचलित सर्वाधिक व्हायला पाहिजे ते काँग्रेस पक्षाने व्हायला पाहिजे. पण एक विचित्र गोष्ट अशी अनुभवाला येते की नितीश कुमार निघून गेले, तुमच्या ममता बॅनर्जींनी जागा वाटपाला साफ नकार देऊन टाकला. अखिलेशची तीच कथा आहे किंवा आणखीन कुठे कुठे आम आदमी पार्टीचं. हे सगळं होत असताना काँग्रेस पक्ष किंवा राहुल गांधी थोडेसुद्धा विचलित झालेले नाहीत. किंबहुना राहुल गांधींनी विचलित व्हावं अशी अपेक्षा निदान मी तरी बाळगत नाही. कारण राहुल गांधी यांच्या इतका स्थितप्रज्ञ माणूस मी दुसरा कोणी बघितलेला नाही. किती मोठं नुकसान होत असलं तरी ते खुश असतात. तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित दिसतं, ते आनंदी असतात. त्यांना जाऊन कोणी सांगितलं की इथे मोठा विमान अपघात झाला आणि 200 माणसं मेली तरी ते हसत म्हणतील की मोदी सरकार में ये तो होना ही था वगैरे. सांगायचा हेतू असा की इंडी आघाडी जी काँग्रेसने बनवली आणि भाजपला आव्हान म्हणून उभी करण्यात आली, तिचा इतका विचका होत असताना सर्वाधिक विचलित व्हायला पाहिजे ते काँग्रेस पक्षाने. पण काँग्रेस पक्ष थोडासुद्धा विचलित झालेला नाही. आणि दुर्दैव बघा की ही इंडी आघाडी विस्कटून पडत असताना त्याचा फायदा मिळवलेल्या भाजप किंवा फायदा मिळणार असलेल्या भाजपमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण नाही की काँग्रेस पक्षामध्ये दुःखाचं वातावरण नाही. अशा वेळेला सर्वाधिक दुःखी कोण असेल, कोणाकडे मातम आणि सुतक लागलेलं असेल तर ते सगळ्या ल्युटियन्स दिल्लीतल्या पुरोगामी पत्रकारांना सुतक लागलेलं आहे. ही करायचं काय? भाजप परत जिंकणार, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार म्हणून सुतकी चेहऱ्याने बोलणारे दिसतात कोण आपल्याला, तर ते सगळे ल्युटियन्स दिल्लीतले पुरोगामी पत्रकार आणि सेक्युलर पत्रकार. आता हे पुरोगामी म्हणजे थेट काँग्रेसवाले किंवा भाजप विरोधी गोटातले आहेत हे वेगळं सांगायला नको. कारण मी बोलतोय आज, त्याच्या आधी मी एक बातमी ऐकली की राजदीप सरदेसाईची बायको, जी स्वतः एक पत्रकार आहे, जी तो संपादक असताना न्यूज 18 नेटवर्कमध्ये सहसंपादक म्हणून काम करत होती, सागरिका घोष, हिला ममता बॅनर्जींनी राज्यसभेचं सदस्यत्व बहाल केलेलं आहे. आता ज्याच्या घरातली, ज्याची पत्नी स्वतः भाजप विरोधी पक्षाची राज्यसभा सदस्य होणार आहे,
आणि ज्याचा मोदी विरोध हा आजपर्यंत कधी लपला नाही, अधिकाधिक उफाळून आलेला आपण बघितलेला आहे, अशा पत्रकारांकडून कुठल्याही राजकारणाचं पक्षनिरपेक्ष विश्लेषण होईल ही अपेक्षा तरी आपण बाळगू शकतो का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून मित्रांनो, प्रश्न असा आहे की सगळ्यांना सूतक लागलं असेल तर ते पत्रकारांना प्रामुख्याने लागलेलं आहे. कारण मोदींना हरवणं हा मूळचा अजेंडा काँग्रेस पक्षाचा सुद्धा नव्हता. काँग्रेस पक्ष हा आपलं राष्ट्रीय राजकारण करत होता आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. पण मोदी मुख्यमंत्री झाले आणि कारसेवकांवर अयोध्येहून काय ते गांधीनगरला येणाऱ्या कारसेवकांवर गोधरामध्ये रेल्वेवर हल्ला झाला आणि 59 कारसेवक जिवंत जाळले गेले. आणि त्यानंतर जी प्रचंड रिॲक्शन उमटली गुजरातमध्ये, प्रतिक्रिया उमटली, त्यात गुजरात संपूर्णच्या संपूर्ण दंगलीत ओढला गेला. तिथून मोदींना देशभरच्या पुरोगामी पत्रकारांनी टार्गेट करायची जी मोहीम चालवली, ती मोहीम आता नामोहरम झालेली आहे, पण संपलेली नाही. याच पत्रकारांच्या कृपेने नरेंद्र मोदी बघता बघता 3दा गुजरातमध्ये विधानसभा प्रचंड बहुमताने जिंकले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय राजकारणात आले. म्हणून मी नेहमी गेल्या 10 वर्षात मी सातत्याने मोदी पंतप्रधान होऊ शकले याचं श्रेय भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा या सगळ्या पुरोगामी पत्रकारांना देतो, ज्यांनी मोदींना संपवण्याची मोहीम छेडली. आणि जितके ते मोदींना संपवायला गेले तितके मोदी अधिक शक्तिशाली होऊन भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर तळपू लागले. आणि म्हणूनच 2014 असो किंवा 2019 असो, आता 2024 असो, मोदींना राजकारणातून संपवायचं, पंतप्रधान पदावरून बरखास्त करायचं, काय ते हटवायचं, यासाठीची मोहीम ही मुळातच पुरोगामी पत्रकारांची आहे, पुरोगामी बुद्धिजीवींची आहे. पण 2002मध्ये तो काँग्रेसचा अजेंडा नव्हता. काँग्रेस केंद्रात सुद्धा विरोधी पक्षात बसलेलं होतं. 2004 पासून 14पर्यंत काँग्रेस केंद्रामध्ये सत्तेत बसलेली होती, पण तरीही मोदींना संपवणं हा काँग्रेसचा अजेंडा नव्हता. तो मूलतः देशातल्या पुरोगामी पत्रकारांचा अजेंडा होता, बुद्धिजीवींचा अजेंडा होता. आणि म्हणूनच त्यांच्याशी टक्कर देऊन आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत करत मोदींनी गुजरातच्या राजकारणामध्ये आपले पाय म्हणजे आपली पाळंमुळं इतकी घट्ट रोवली की गुजरात म्हणजे मोदी अशी परिस्थिती आली. आणि त्यातूनच काँग्रेससाठी आणि पुरोगामी राजकारणासाठी 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर एक राष्ट्रीय आव्हान उभं राहिलं, ज्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि त्याला हटवणं हा आजसुद्धा या सगळ्या पुरोगामी पत्रकारांचा अजेंडा आहे. तो हळूहळू करत इतर पक्षांनी उचलला, स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांनी उचलला, पण मूळ अजेंडा हा पत्रकारांचा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर 2017मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी ही सगळी गँग राहुल गांधींची पालखी घेऊन गुजरातमध्ये पोचली होती. आणि खरोखरच मोदींना आव्हान उभं करण्यात आलं होतं. मोदींना पंतप्रधान असताना एका विधानसभेच्या प्रचारासाठी 27 सभा घ्याव्या लागला होत्या. आणि पहिल्यांदा मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा गुजरातमध्ये विधानसभेत भाजपची अवस्था 100पेक्षा कमी आमदार अशी झाली होती. हे सगळं मी इतिहास तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की मोदी हटाव हा अजेंडा मुळात काँग्रेसचा नाही,
कुठल्याही पक्षाचा नाही, तितका तो देशातल्या सोकॉल्ड पुरोगामी पत्रकार आणि बुद्धिजीवींचा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या दबावाखाली, त्यांच्या आग्रहाखातर ही इंडी अलायन्स तयार झाली होती, ज्याच्यामध्ये त्यांनीच कधी चंद्रशेखर राव, कधी चंद्राबाबू नायडू, कधी शरद यादव, कधी नितीश कुमार यांना घोड्यावर बसवले. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये नितीश कुमारांच्या पुढाकाराने ही इंडी अलायन्स तयार झाली. पण त्यामध्ये दिसायला जरी नितीश कुमारचा पुढाकार असला तरी त्याचा डंका पिटणारे हे सगळे पुरोगामी पत्रकार आणि बुद्धिजीवी होते. पण ज्यात कोणी मनाने सहभागी होत नाही, ज्याविषयी सहभागी झालेल्यांना आस्था नसते, 10 इकड तिकडची 12 पोरं पकडली म्हणजे क्रिकेट संघ होत नाही मित्रांनो. क्रिकेट संघ करून दुसऱ्या संघाशी लढायचं असेल तर जमवलेली 11 लोकांची जी टीम आहे, त्या टीमला एक एक जबाबदारी उचलून बॉलर म्हणून, बॅट्समन म्हणून, विकेट कीपर म्हणून, क्षेत्ररक्षक म्हणून आपापली जबाबदारी पार पाडावी लागते. जर त्याच्यात उत्तम बॉलरच नसेल तर तुम्ही समोरच्यांचे बॅट्समन आऊट कसे करणार? तुमच्याकडे बॅट्समन नसतील तर समोरच्या बॉलरला झोडून तुम्ही रन्स कुठून जमवणार? इंडी अलायन्सची अवस्था तशी आहे. ही धरून मारून वेगवेगळ्या राज्यातले प्रादेशिक पक्ष एकत्र केले आणि एक इंडी अलायन्स बनवली. आणि ती इंडी अलायन्स बैठकीत एकत्र बसते, पण राजकारणाच्या आखाड्यात एकत्र काम करायला अजिबात तयार नाही. आणि म्हणून एक एक करून सगळे विस्कटत गेलेले आहेत. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की ह्या इंडी आघाडीचा फायदा काँग्रेसला मिळेल असं जे म्हटलं जात होतं, ती काँग्रेस आघाडी विस्कटल्यामुळे अस्वस्थ का नाही आहे? त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला कुठलेही पुरोगामी विचारवंत, बुद्धिजीवी आणि विश्लेषक समजावून सांगणार नाहीत. काँग्रेसला आघाडी विस्कटल्याचं दुःख नाही, कारण काँग्रेसला माहिती आहे हे सगळे पक्ष आपल्याबरोबर आले आणि नाही आले तरी आपला कुठलाही फायदा नाही आणि आपला कुठलाही तोटा नाही. 543 ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या जातात त्यामध्ये साधारण 190 ते 200 जागा अशा आहेत जिथे थेट काँग्रेस आणि भाजप यांची डायरेक्ट थेट समोरासमोर लढत होते, ज्यामध्ये तिसरा पक्ष नाही आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तुमचा हरियाणा किंवा काही प्रमाणात कर्नाटक अशी राज्य आहेत की जिथे, पंजाब अशी राज्य आहेत की या 190 जागी काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढाई होते. आणि त्यामध्ये कुठचा इतर छोटे प्रादेशिक पक्ष असतील त्यांची काँग्रेसला मदत होऊ शकत नाही किंवा त्यांनी काँग्रेसबरोबर न आल्यामुळे काँग्रेसचा तोटासुद्धा होऊ शकत नाही. आणि त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. हे तुम्हाला सर्वे दाखवताना, विश्लेषण करताना समजावलं जात नाही. जे आजही भाजपच्या विरोधात असलेले प्रादेशिक पुरोगामी पक्ष आहेत ते पक्ष प्रामुख्याने भाजपच्या विरोधात जन्माला आलेले पक्ष नाहीत किंवा भाजपच्या विरोधात वाढलेले पक्ष नाहीत. हे पक्ष मूलतः समाजवादी पक्ष घ्या, अखिलेशचा, लालूंचा राष्ट्रीय जनता दल घ्या, नितीशचा जनता दल युनायटेड घ्या, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर पक्ष घ्या, तुमचा अगदी द्रमुक घ्या स्टालिनचा, YSRCP जगनमोहन रेड्डीचा पक्ष, चंद्रशेखर राव यांचा पक्ष, हे सगळेच्या सगळे, ममता बॅनर्जींचा पक्ष, हे सगळे पक्ष मुळातच काँग्रेस विरोधी म्हणून उभे राहिलेले आहेत. आणि काँग्रेसच्या मतांचे लचके तोडून त्यांनी आपली मतपेढी बनवलेली आहे. त्यामुळे ते काँग्रेस पक्षाबरोबर गेले तर कदाचित त्यांची मतं काँग्रेसकडे जातील, पण काँग्रेसची मतं त्यांच्याकडे आता येण्याइतकी उरलेली नाही. एक साधी गोष्ट सांगतो, बंगालमध्ये 42 लोकसभेच्या जागा आहेत. या 42 लोकसभेच्या जागा
आपण आपल्या बळावर लढवू, काँग्रेस आपल्यासोबत नको आहे, डावी आघाडी तर बिलकुल नको आहे, असं ममता बॅनर्जी का म्हणतात? ज्या ममता बॅनर्जी काँग्रेस आणि डावी आघाडी ही इंडी आघाडीमध्ये एकत्र येऊन बसतात, ते बंगालमध्ये एकमेकांबरोबर हातमिळवणी का करत नाहीत? याचं कारण असं आहे की भाजप आणि ममता बॅनर्जींची TMC या दोघांमध्ये बंगालची 90% मतं विभागली जातात. उरलेली 10% मतं जी आहेत किंवा 8%, 10%, 12% जी असतील ती मतं डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्याकडे आहेत. भाजप हा 2019च्या निवडणुकीत जोमाने बंगालमध्ये पुढे आला, पण त्याच्या अगोदर ममता बॅनर्जींनी बंगाल पादाक्रांत केला. तो काँग्रेस आणि डावी आघाडी यांना खतम करून वाढवलेला पक्ष आहे. त्यामुळे ममता विरोधातली जी काही डावी आघाडी आणि काँग्रेसकडे असलेली मतं होती त्यांच्यामध्ये ममता विरुद्ध लढाईची ताकद उरलेली नव्हती. अशा वेळेला भाजप कंबर कसून ममता बॅनर्जींच्या विरोधात लढायला उभा टाकला आणि डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये ममता विरोधी असलेला मतदार, कार्यकर्ता, स्थानिक पातळीवरचा नेता ही मंडळी हळूहळू करत भाजपत दाखल झाली. त्यामुळे भाजपकडे असलेली जी मतं आहेत आज ही मूलतः काँग्रेस किंवा डाव्या आघाडीकडून आलेली आहेत, जी ममता बॅनर्जींचे कट्टर विरोधक आहेत. आणि ममता बॅनर्जींचा पक्ष हा मूळच्या काँग्रेस पक्षाचा लचका तोडून निर्माण झालेला आहे. आणि मग त्यांचं बळ वाढताना बघितल्यानंतर डाव्या आघाडीत माजलेले जे गुंड टोळ्या वगैरे होत्या त्यासुद्धा ममता बॅनर्जींकडे गेल्या, कारण गुंडगिरीला सत्तेचा आश्रय लागतो. म्हणून डाव्या आघाडीची 35 वर्ष सत्ता राबवणारे गुंड हे हळूहळू करत ममता बॅनर्जींकडे गेले आणि त्यामुळे डाव्यांची असो किंवा ममता बॅनर्जींची असो त्यांच्या गुंडगिरीला कंटाळलेला जो मतदार होता, कार्यकर्ता होता, स्थानिक जिल्हा तालुक्यातला नेता होता, त्याला भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे आज घडीला बंगालचं जे मतदानाचं वाटप आहे ते 90% भाजप आणि ममता यांच्याकडे आहे. उरलेली 10% मतं ही काँग्रेस आणि डावी आघाडी यांची निष्ठावान मतं आहेत. पण ती निष्ठावान मतं ही डावी आघाडी आणि काँग्रेससाठी असली तरी त्यांच्या मनामध्ये ममताविषयी कमालीचा राग आहे. अशा ममताबरोबर जर डाव्या आघाडीने हातमिळवणी केली, काँग्रेसने हातमिळवणी केली, तर ते सुद्धा राज्यभर त्या इंडी आघाडीला मत देणार नाहीत. जिथे जिथे ममताचा उमेदवार असेल तिथे तिथे हे डावी आघाडी आणि काँग्रेसचे मतदार हे भाजपकडे जातील, पण ममता आणि इंडी आघाडीकडे जाणार नाही. आणि हे ममताला कळतं. आपण जर काँग्रेस आणि डाव्या आघाडीबरोबर हातमिळवणी केली आणि 42 जागांचं वाटप केलं तर आपले उमेदवार TMCचे उमेदवार जिथे उभे आहेत तिथे काँग्रेस आणि डाव्या आघाडीची मतं TMCला ट्रान्सफर होणार नाहीत, तर उलट तिथली TMCचा उमेदवार असेल तिथली काँग्रेस आणि डाव्या आघाडीची मतं भाजपकडे जातील. त्याचं भाजपला फायदा होईल. त्यापेक्षा काँग्रेस आणि डावी आघाडी यांनी TMCच्या विरुद्ध निवडणूक लढवावीत, त्यांना मिळणारी मतं बाद व्हावीत, पण ती भाजपकडे जाऊ नयेत. म्हणूनच ममता बॅनर्जींना इंडी आघाडीमध्ये जागा वाटप करायचं नाही. हीच गोष्ट उत्तर प्रदेशात अखिलेशची सुद्धा आहे. हीच गोष्ट उत्तर प्रदेशात मायावतींची सुद्धा आहे. तीच गोष्ट बिहारमध्ये लालू, नितीश यांची सुद्धा आहे. काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणं म्हणजे आजपर्यंत काँग्रेसकडून आपल्याकडे आलेली मतं काँग्रेसकडे पाठवणं आणि अशी ही प्रादेशिक मित्रमंडळी इंडी आघाडी सोडून जात असताना काँग्रेस एवढ्यासाठी खुश आहे की तेलंगणा असो किंवा कर्नाटक असो ते दोन्हीही जिंकताना
प्रादेशिक पक्षांकडे गेलेला काँग्रेसचा मुस्लिम मतदार, मुस्लिम वोट बँक दोन्ही राज्यात तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसकडे परत आलेली आहे. आणि तशीच ती देशभर काँग्रेसकडे मुस्लिम वोट बँक परत यावी म्हणून राहुल गांधी असोत किंवा काँग्रेस असो, त्यांना इंडी आघाडी मोडली जाते याचं काडी मात्र दुःख नाही. ही आघाडी मोडेल तितके लालूंचे, अखिलेशचे, मायावतीचे मुस्लिम मतदार काँग्रेसकडे येतील ही काँग्रेसची अपेक्षा आहे. आणि म्हणून काँग्रेसला आपली पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिम व्होट बँक परत मिळवायची आहे. देशाची सत्ता नाही मिळाली आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी काँग्रेसला चालणार आहे. त्याआधी काँग्रेसचं बळ वाढवायला पाहिजे. आणि काँग्रेसचं बळ वाढवायचं तर आज सेक्युलर म्हणणारे जे कोणी भाजप विरोधातले पुरोगामी पक्ष आहेत, सेक्युलर पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांचं खच्चीकरण करणं आणि त्यांचा मुस्लिम आणि इतर मतदार काँग्रेसकडे ओढणं हे 2024च्या निवडणुकीत काँग्रेसचं उद्दिष्ट आहे, टार्गेट आहे. आणि म्हणून इंडी आघाडी मोडत असताना पत्रकार बुद्धिजीवी जो त्यांचा ओरिजिनल एजंडा आहे ते रडकुंडीला आलेत, पण काँग्रेस किंचितही विचलित झालेली नाही. काँग्रेसला इंडी आघाडी नकोच आहे, पण जिथे जिथे थेट आपली भाजपशी लढाई नाही आहे, जिथे प्रादेशिक पुरोगामी पक्ष शिरजोर झालेले आहेत, ते दुबळे होतील तेवढं पुढल्या कालखंडामध्ये त्यांचा पुरोगामी मतदार, मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडे येईल हे टार्गेट ठेवून काँग्रेस काम करते. म्हणून इंडी अलायन्स बनवली, पण ती मोडत असताना काँग्रेसला किंचितही दुःख झालेलं नाही. राहुल गांधींची पिकनिक म्हणजे पदयात्रा मस्तपैकी चालू आहे, इकडे इंडी आघाडी मोडून पडते. आणि आज मी तुम्हाला सांगतोय ते कायम लक्षात ठेवा. मे महिन्याच्या अखेरीस तुम्हाला याचा पुरावा मिळेल की काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत. काँग्रेसच्या जागा सर्वे येतात ते बघितलं की तुम्हाला कळेल की काँग्रेसच्या 44 आणि 52 असलेल्या जागा कदाचित 70पर्यंत जातील. पण काँग्रेसला मिळणाऱ्या वाढलेल्या जागा या भाजपकडून हिसकावून घेतलेल्या नसतील. काँग्रेसला मिळणाऱ्या जागा या त्यांनी प्रादेशिक पक्षांकडून बळकावलेल्या असतील. बंगालमध्ये ममता, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल लालूंचा, आणखीन कुठे तेलंगणामध्ये BRS, अशा पक्षांची मतं आणि जागा काँग्रेस बळकावणार आहे. त्यामुळे काँग्रेस 52वरून 72पर्यंत जाईल, पण त्यामुळे भाजपचं नुकसान नाही. म्हणून इंडी आघाडीला भाजप घाबरलेला नाही आणि इंडी आघाडी मोडते म्हणून काँग्रेस दुःखी झालेलं नाही. हे तुम्हाला विश्लेषण कुठल्याही पुरोगामी संपादक विश्लेषकांकडून मिळणार नाही. काँग्रेस इंडी आघाडी मोडताना खुश का आहे आणि भाजपला असली आघाडी बनली किंवा मोडली याचं सोयरसूतक का नाही, त्याचं उत्तर या व्हिडिओतून तुम्हाला देतोय. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.